नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ट्रायंगल्स अँड देअर प्रॉपर्टीज हा आपण आता 6वीचा चॅप्टर डिस्कस करत होतो की ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला व्हॉट इज मीन बाय ट्रायंगल अँड ऑन विच बेसिस वी कॅन क्लासिफाय द ट्रायंगल्स. वी हॅव ऑलरेडी डिस्कस these टू बेसिक कन्सेप्ट्स ॲज वेल ॲज वी डिस्कस व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल्स. त्याच्यामध्ये आपण प्रॉपर्टीजमध्ये दोन महत्त्वाच्या प्रॉपर्टी आपण डिस्कस केल्या होत्या. त्याच्यामध्ये पहिली प्रॉपर्टी अशी होती की त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, ही एक पहिली प्रॉपर्टी. आणि दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये आपण हे डिस्कस केलं की त्रिकोणाचा कोणताही त्रिकोण घ्या तर त्या त्रिकोणामध्ये दोन बाजूंच्या लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी काय असते, जास्त असते. हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये गुणधर्म किंवा प्रॉपर्टी डिस्कस केली. आता त्याच चॅप्टरचा किंवा त्याच प्रकरणाचा आपण विचार केला तर त्याच्यामध्ये पुढं प्रॅक्टिस सेट 36 आहे की जो त्याच प्रकरणावर आधारित. त्याच्यातलं पहिलं उदाहरण काय बघा, आपल्या समोर आहे पहिलं उदाहरण. त्याच्यामध्ये काय म्हटलं बघा, ऑब्झर्व द फिगर्स बिलो अँड राईट द टाईप ऑफ ट्रायंगल बेस्ड ऑन इट्स अँगल्स. म्हणजे जर तुम्ही या त्रिकोणाचं निरीक्षण केलं तर त्रिकोणाच्या कोणांच्या मापावरून पडणारे जे त्रिकोणाचे तीन प्रकार आहेत तर त्या तीन प्रकारामध्ये आपल्याला हे तीनही ट्रायंगल आपल्याला काय करायचे, क्लासिफाय करायचे. जर आपण आता पहिला जर याच्यातला त्रिकोण पाहिला तर याच्यामध्ये बघा की ट्रायंगल PQR मध्ये काय केलेलं आहे बघा की जो अँगल Q आहे तो अँगल Q हा 90 डिग्री आहे. अँगल Q हा 90 डिग्री आहे. म्हणजे याला आपण दुसरं इंग्लिशमध्ये काय म्हणतो बघा, याला की याला राईट अँगल आपण म्हणतो. आणि जर आपण हा जर त्रिकोणाचा प्रकार जर या कोणांच्या मापावरून पाहायला गेलो तर याला फक्त आपण काय करणार बघा की ट्रायंगल PQR इज राईट अँगल्ड ट्रायंगल. फक्त याच्यामध्ये थोडासा फक्त नावामध्ये थोडा बदल करायचा. राईट अँगल्ड ट्रायंगल हा झाला त्रिकोणाचा पहिला प्रकार. म्हणजे यात PQRचा हा प्रकार झाला. जर आपण ट्रायंगल XYZ याच्या बाबतीत जर आपण बोलायला गेलो तर याच्यामध्ये एक कोण आहे बघा 125 अंश मापाचा, की हा कोण हा 125 अंश मापाचा म्हणजे 90 अंश मापापेक्षा जास्त तर 180 अंश मापापेक्षा कमी आहे. म्हणजे जर आपण याला मराठीत बोलायला गेलो तरी हा असेल कोणाचा जो प्रकार आहे तो आहे हा विशाल कोण. मग विशाल कोणाला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, ऑब्ट्यूस अँगल. आणि ज्यावेळेस आपण याचा प्रकार सांगणार आहे त्रिकोणाचा त्यावेळेस फक्त एक चेंज करणार, आपण काय करणार, ट्रायंगल XYZ इज ऑब्ट्यूस अँगल्ड ट्रायंगल. फक्त याच्यामध्ये एवढा बदल केला म्हणजे हा झाला विशाल कोण त्रिकोण. आणि जर आता आपण शेवटच्या त्रिकोणाबद्दल बोलायला गेलो तर याचं प्रत्येक कोणाचं माप बघा. याच्यामध्ये बघा कोन L हा 70 अंश आहे, कोन M हा 48 अंश आहे, तर कोन N हा 62 अंश आहे. म्हणजे या त्रिकोणाच्या प्रत्येक कोणाचं माप हे 90 अंश मापापेक्षा कमी आहे. याचा अर्थ याचा प्रत्येक कोन हा लघुकोन आहे. म्हणजेच काय आहे तो ॲक्यूट अँगल आहे. त्यामुळे जर आपण याचा जर प्रकार सांगायला गेलो तर ट्रायंगल LMN इज ॲक्यूट अँगल्ड ट्रायंगल असा आपण हा तिसरा प्रकार सांगणार. म्हणजे आपल्याला हे कळ असेल की बघा पहिला प्रकार आहे तो म्हणजे राईट अँगल्ड ट्रायंगल, दुसरा आहे तो ऑब्ट्यूस अँगल्ड ट्रायंगल आणि तिसरा आहे तो म्हणजे ॲक्यूट अँगल्ड ट्रायंगल. आता त्याच्यातलं जर आपण प्रॅक्टिस सेट 36 मला दुसरा जर प्रश्न पाहिला तर प्रश्न असा आहे की ऑब्झर्व द फिगर्स बिलो अँड राईट द टाईप ऑफ ट्रायंगल बेस ऑन इट्स साईड्स. आता ह्या बाजूंच्या लांबीचा विचार करून त्रिकोणाचे तीन प्रकार जे काही असतील ह्या तिन्ही त्रिकोणाचे प्रकार ते आपल्याला सांगायचे. जर आपण आता ट्रायंगल ABC म्हणजे पहिला जर त्रिकोण ABC पाहिला तर याच्यामध्ये बघा मार्किंगवरून आपल्याला समजते की AB, AC आणि BC या सर्व बाजूंची लांबी समान आहे. याचा अर्थ या त्रिकोणाच्या प्रत्येक बाजूची लांबी समान आहे. म्हणजे याला आपण मराठीमध्ये म्हणणार कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे, हा समभुज त्रिकोण आहे. जर याला आपण इंग्लिशमध्ये काही लिहायला गेलो तर ट्रायंगल ABC इज इक्विलॅटरल ट्रायंगल असणार आहे. हा कोणता ट्रायंगल असणार आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे हा समभुज त्रिकोण झाला. जर आपण दुसऱ्या प्रकारामध्ये गेलो तर याच्यामध्ये बघा याची लांबी, याची लांबी, याची लांबी, तिघांची लांबी ही वेगवेगळी आहे. कारण याच्यामध्ये 3 मार्किंग केले, तिथं 2 आहे, तिथं सिंगल मार्किंग आहे. म्हणजे तिघांची लांबी किंवा तीनही बाजूंची लांबी ही डिफरंट आहे, वेगवेगळी आहे. मग याचा अर्थ जर आपण या त्रिकोणाचा प्रकार मराठीमध्ये सांगायला गेलो तर मराठीमध्ये असणारे हा विषमभुज त्रिकोण, बरोबर आहे, हा विषमभुज त्रिकोण आहे. मग यालाच इंग्लिशमध्ये आपण म्हणणार स्केलन ट्रायंगल. बघा हे नीट समजून घ्या, याला आपण म्हणणार ट्रायंगल DEF इज स्केलन ट्रायंगल म्हणजे हा विषमभुज त्रिकोण आहे. आणि जर या शेवटच्या त्रिकोणाकडे पाहिलं ट्रायंगल UVW याच्यामध्ये पाहिलं तर याच्यामध्ये बघा UV आणि UW या दोन बाजूंची लांबी कशी आहे, समान आहे. याचा अर्थ दोन बाजूंची लांबी समान म्हणजे मराठीमध्ये पाहिलं तर हा त्रिकोणाचा प्रकार आहे समद्विभुज त्रिकोण. बघा समद्विभुज त्रिकोण आहे. मग याला इंग्लिशमध्ये आपण म्हणणार आयसोसेलस ट्रायंगल.
बघा याला आपण म्हणणार आयसोसेलस ट्रायंगल. म्हणजे आपण परत 3 प्रकार कसे घेतले बघा त्याच्यामध्ये. ट्रायंगल ABC इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल, हा पहिला प्रकार झाला. दुसरा ट्रायंगल DEF इज अ स्केलन ट्रायंगल, आणि ट्रायंगल UVW इज ॲन आयसोसेलस ट्रायंगल. असे हे झाले 3 प्रकार. हा झाला दुसरा प्रश्न. आता याच्यामध्ये तिसरा प्रश्न आहे बघा. ॲज शोन इन द फिगर अविनाश इज स्टँडिंग नियर हिज हाऊस. म्हणजे या ठिकाणी अविनाश हा त्याच्या घराच्या शेजारी उभा राहिलेला आहे. ही कॅन चूज फ्रॉम 2 रोड्स टू गो टू स्कूल. म्हणजे या ठिकाणी C या पॉईंटच्या ठिकाणी शाळा दाखवलेली बघा की त्याला या घरापासून शाळेकडे जाण्यासाठी तो 2 मार्ग निवडू शकतो. एक कोणता बघा, एक तुम्हाला दिसतो A पासून डायरेक्ट C पर्यंत जाण्यासाठी, किंवा तो A पासून B पर्यंत पहिल्यांदा जाऊ शकतो आणि B पासून नंतर C पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे एकतर तो अशा पद्धतीने जाऊ शकतो किंवा अशा पद्धतीने जाऊ शकतो. म्हणजे या 2 मार्गापैकी तो कोणताही मार्ग निवडू शकतो किंवा त्याला निवडायचा आहे मार्ग. विच वे इज शॉर्टर, म्हणजे त्याला सर्वात कमी लांबीचा किंवा कमी लांबी A to C गेल्यानंतर त्याला कमी अंतर पार करावं लागेल का A to B आणि B to C गेल्यानंतर कमी अंतर पार करावं लागेल, हे आपल्याला सांगायचं आहे. अँड एक्सप्लेन व्हाय, म्हणजे हे तुम्ही सांगणार तर आहात की कोणता मार्ग हा कमी लांबीचा आहे, परंतु तोच का हे आपल्याला सांगायचं आहे. आता याच्यामध्ये काय करायचं आहे बघा की अविनाश आणि शाळा आणि घर जर आपण हे डायग्रामचं निरीक्षण करून जर एक त्रिकोण काढला तर तो त्यांनी ऑलरेडी त्रिकोण दिलेला आहे. या ठिकाणी A आहे, B आहे, C आहे आणि हा 90 अंशाचा कोन असणार आहे. आणि याच्यामध्ये हे या ठिकाणी त्याचं काय आहे, या ठिकाणी त्याचं हाऊस आहे आणि इकडं काय आहे, स्कूल आहे. बघा आता याच्यामध्ये एक अंदाज घ्यायचा आहे की आता याच्यामध्ये हा 90 अंश असो किंवा नसो याचाही आपल्याला काही जास्त या ठिकाणी विचार करायचा नाही. फक्त याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की जो त्रिकोण ABC तयार झालेला आहे, हा त्रिकोण याच्यामध्ये बघा की जर याने हा A पासून C कडे जर तो या मार्गाने अविनाश गेला, जर A पासून C जर या मार्गाने तो गेला तर तो नक्कीच कमी अंतर पार करणार आहे किंवा त्याला कमी अंतर पार करावं लागेल. आणि जर तो A पासून B आणि B पासून परत C असं जर गेलं तर त्याला जास्त अंतर पार करावं लागेल. आता असं का होईल बघा, बरोबर आहे. आता याच्यामध्ये हा एक्सप्लेन व्हाय आपल्याला कारण सांगायचं, तर कारण काय असणार आहे नीट लक्ष द्या फक्त. याच्यामध्ये काय करायचं आहे की हा त्रिकोण जो आहे, ह्या त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत, बरोबर. आणि आपण त्रिकोणाच्या प्रॉपर्टी म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल आपण पाहत असताना दुसरी एक महत्त्वाची प्रॉपर्टी एक पाहिली होती की जी प्रॉपर्टी अशी होती की त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंची लांबी घ्या, त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंची लांबी घ्या, तर त्या बाजूंच्या लांबींची बेरीज केली तर ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नक्कीच जास्त येणार आहे, बरोबर. इफ वी ॲड द लेंग्थ ऑफ एनी 2 साइड्स ऑफ एनी ट्रायंगल then that length or the sum of those lengths must be greater than the length of third side. म्हणजे जी तिसरी बाजू असणार आहे त्याच्या लांबीपेक्षा या 2 बाजूंच्या लांबींची बेरीज ही जास्त असणार आहे. मग जर हा अविनाश A पासून B पर्यंत गेला आणि B पासून C पर्यंत जर तो जात असेल तर याचा अर्थ काय होणार आहे की तो वेगवेगळ्या 2 बाजू पार करून जातोय त्रिकोणाच्या. मग जर त्यांनी A पासून B पर्यंत अंतर पार केलेलं आणि B पासून C पर्यंत अंतर पार केलेलं, जर आपण यांची बेरीज केली तरी A पासून C पर्यंत अंतर जे काय असणार आहे तर त्यापेक्षा ती बेरीज कशी येणार आहे, जास्त येणार आहे. त्यामुळं हे A पासून B आणि B पासून C पर्यंत गेल्यानंतर अविनाशला जास्त अंतर पार करावं लागेल. आणि विच वे इज शॉर्टर असं विचारलेलं आहे. त्यामुळं फ्रॉम पॉईंट A टू C इज द शॉर्टर वे और शॉर्टर पाथ इफ अविनाश हॅज टू गो फ्रॉम हाऊस टू स्कूल. आणि का समजलं तर याच्यामध्ये हेच कारण सांगायचं की लेंथ ऑफ किंवा सम ऑफ लेंथ्स ऑफ एनी 2 साइड्स ऑफ एनी ट्रायंगल मस्ट बी ग्रेटर दॅन द लेंथ ऑफ थर्ड साइड, हे त्याच्यामध्ये आपलं कारण असणार आहे. असा हा झाला या प्रॅक्टिस सेटमधला तिसरा प्रश्न. आता याच्यामध्ये चौथ्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं बघा की आपल्याला फक्त त्रिकोणाचा प्रकार सांगायचा आहे. The length of the sides of some triangles are given. Say what type of triangles they are. म्हणजे ते त्रिकोणाचे कोणते प्रकार आहेत हे सांगायचे. जर पहिला त्रिकोणाचा प्रकार पाहिला तर बघा तो 3 सेंटीमीटर बाजू आहे, 4 सेंटीमीटर बाजू आहे आणि 5 सेंटीमीटर बाजू आहे. आता याच्यामध्ये काय करायचं बघा, याच्यामध्ये 3 ज्या बाजू दिलेल्या तर याच्यापैकी कोणत्याच बाजूची लांबी किंवा कोणत्याच 2 बाजूंची लांबी समान नाही. म्हणजे मराठीमध्ये जर याचा विचार केला तर हा त्रिकोणाचा प्रकार असणार आहे विषमभुज त्रिकोण. आणि जर आपण इंग्लिशमध्ये सांगायला गेलो तर हा असणार आहे स्केलन ट्रायंगल. बघा आता हा असणार आहे स्केलन ट्रायंगल. त्यामुळं याच्यामध्ये पहिला त्रिकोणाचा प्रकार असणार आहे तो म्हणजे स्केलन ट्रायंगल म्हणजे विषमभुज त्रिकोण.
आता दुसऱ्या प्रकारामध्ये बघा की 3.4 सेंटीमीटर, 3.4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर. आता याच्यामध्ये दोन बाजूंची लांबी काय आहे? समान आहे. एका बाजूची लांबी वेगळी आहे. म्हणजे हा मराठीमध्ये झाला समद्विभुज त्रिकोण. म्हणजे समद्विभुज त्रिकोणाला आपण इंग्लिशमध्ये म्हणणार आयसोसेलस. याच्यामध्ये म्हणणार आपण बघा आयसोसेलस ट्रायंगल. बघा याला आपण म्हणणार आहे आयसोसेलस ट्रायंगल. हा दुसरा प्रकार झाला त्रिकोणाचा. नंतर पुढच्या तिसऱ्या प्रकारामध्ये बघा की 4.3 सेंटीमीटर, 4.3 सेंटीमीटर, 4.3 सेंटीमीटर. म्हणजे तिन्ही बाजूंची लांबी कशी आहे? समान आहे. त्यामुळे याला आपण काय म्हणू शकतो? मराठीमध्ये हा झाला समभुज त्रिकोण. तर याला इंग्लिशमध्ये म्हणणार आपण इक्विलॅटरल ट्रायंगल. याला आपण इंग्लिशमध्ये म्हणणार आहे. त्यामुळे हा तिसरा प्रकार झाला तो इक्विलॅटरल ट्रायंगल. आणि परत शेवटच्या त्रिकोणाचे जर आपण बाजू पाहिलं तर 3.7 सेंटीमीटर, 3.4 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर. म्हणजे या तीनही बाजूंची लांबी परत काय आहे? वेगळी आहे. म्हणजे हा मराठीमध्ये झाला विषमभुज आणि इंग्लिशमध्ये झाला हा स्केलन ट्रायंगल. असा हा झाला त्रिकोणाचा हा चौथा प्रकार. म्हणजे चौथ्या प्रकारात त्रिकोणाचा आपण प्रकार लिहिलेला आहे हा. तर अशा पद्धतीने बघा, पहिला आहे तो म्हणजे स्केलन, दुसरा आहे तो म्हणजे आयसोसेलस, तिसरा आहे तो इक्विलॅटरल आणि चौथा आहे तो पुन्हा स्केलन असेल. असा हा झाला याच्यातला चौथा प्रश्न. आता याच्यामध्ये बघा या प्रॅक्टिस सेटमधला शेवटचा प्रश्न काय आहे? द लेंथ्स ऑफ 3 सेगमेंट्स आर गिवन फॉर कन्स्ट्रक्टिंग अ ट्रायंगल. से वेदर अ ट्रायंगल विथ दीज साइड्स कॅन बी ड्रॉन. म्हणजे ह्या दिलेल्या ज्या त्रिकोणाच्या 3 बाजूंची मापं आहेत तर याच्यावरून त्रिकोण आपल्याला काढता येईल का हे सांगायचं आहे. गिव्ह द रिझन फॉर युअर आन्सर. म्हणजे काढता येईल किंवा नाही हे आपलं जे काय आपलं उत्तर असणार आहे त्यासाठी कारण आपल्याला द्यायचं आहे. आता आपण पहिल्या त्रिकोणापासून सुरुवात करू. तर आपण पहिल्या त्रिकोणाची मापं पाहिली तर ती किती आहेत बघा? 17 सेंटीमीटर. या ठिकाणी युनिट मी लिहित नाही. 17, 7 आणि 8 हे सर्व सेंटीमीटरमध्ये माप आहेत. तर आता आपण प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची प्रॉपर्टी काय पाहिली होती की त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबींची बेरीज घ्या आणि ती तिसऱ्या बाजूपेक्षा कशी यायला पाहिजे? जास्त यायला पाहिजे. हा आपण गुणधर्म पाहिलेला आहे. मग याच्यामध्ये आपण काय करू की मोठी जी काही बाजू आहे किंवा मोठ्या लांबीची जी बाजू आहे ती आपण बाजूला ठेवू 17 सेंटीमीटरवाली. आणि 7 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर यांची जर आपण बेरीज केली तर 8 आणि 7 15 सेंटीमीटर येईल बघा बेरीज यांची. मग यांची बेरीज 15 सेंटीमीटर आणि तिसरी बाजू ही 17 सेंटीमीटर आहे. याचा अर्थ या दोन बाजूंच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त आलेली आहे का? तर नाही, ती जास्त येत नाही. त्यामुळे आपण या प्रकारचा किंवा ह्या लांबी असणाऱ्या या पद्धतीची लांबी असणारा आपण हा काय करू शकतो? त्रिकोण काढू शकत नाही. त्यामुळे पहिल्या प्रकारचा आपण त्रिकोण काढू शकत नाही. आता जर दुसऱ्या प्रकारामध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी 7 सेंटीमीटर, नंतर 24 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर असे त्याच्या बाजू आहेत. हे 25 सेंटीमीटर आपण असंच बाजूला ठेवणार आणि यांची बेरीज करणार. 24 आणि 7 यांची बेरीज किती येणार? इथं 31 येणार आहे आणि ही 25 आहे. म्हणजे या दोन बाजूंच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त आहे का? तर हो आहे. त्यामुळं हा जो दुसरा जो त्रिकोणाचा प्रकार आहे तर त्याची दिलेली लांबी आहे त्या पद्धतीने तो त्रिकोण काढणं शक्य आहे. पहिला प्रकार हा काढता येत नव्हता, दुसरा प्रकार हा काढता येतोय. आता तिसऱ्या प्रकाराकडे आपण जाऊ. तिसऱ्या प्रकारामध्ये काय केलेलं आहे बघा की 16 सेंटीमीटर, 9 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर अशा बाजू आहेत. आता 9 आणि 6 यांची बेरीज केली तर ती 15 येणार आहे आणि एक याची लांबी आहे 16 सेंटीमीटर. म्हणजे या दोघांची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त नाही. त्यामुळं हा सुद्धा त्रिकोण आपल्याला तिसऱ्या क्रमांकाचा काढता येणार नाही. तो आपल्याला नियम मात्र नीट लक्षात ठेवायचा आहे. द सम ऑफ लेंथ्स ऑफ एनी टू साइड्स ऑफ एनी ट्रायंगल मस्ट बी ग्रेटर दॅन द लेंथ ऑफ थर्ड साइड. म्हणजे तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा या दोघांच्या लांबींची बेरीज ही जास्त असली पाहिजे. हा गुणधर्म जर फुलफिल होत असेल तर आणि तरच तो आपण त्रिकोण काढू शकतो. हा महत्त्वाचा गुणधर्म लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये बघा चौथा परत ट्रायंगल जर आपण याच्यामध्ये घेतलं तर त्याच्यातली 16.04 म्हणजे 16.4 हे बाजूला ठेवू. आता याच्यामध्ये 8.4 आणि 4.9 यांची जर आपण बेरीज केली तर बघा 9 आणि 4 13, हातच्याला एक जातील 8 आणि 4 12 आणि 1 13 म्हणजे 13.3 येते याची दोघांची लांबीची बेरीज. आणि याच्यामध्ये 16.4 आहे तिसऱ्या बाजूची लांबी. म्हणजे याचा अर्थ यांची बेरीज याच्यापेक्षा जास्त येत नाही. त्यामुळे हा चौथा जो काही प्रकार दिलेला आहे किंवा ते जे काही बाजूची लांबी दिलेली तो सुद्धा त्रिकोण आपल्याला काढता येणार नाही. नंतर 5व्या क्रमांकाचा त्रिकोण जर आपण पाहिला तर याच्यामध्ये बघा 25 सेंटीमीटर सर्वात जास्त लांबीची बाजू आहे. 15 सेंटीमीटर आणि 20 सेंटीमीटर यांची जर बेरीज केली तर 15 आणि 20 यांची बेरीज 35 येईल. मग 35 सेंटीमीटर हे 25 सेंटीमीटरपेक्षा
जास्त आहे, म्हणजे याची बेरीज जास्त येते, दोन बाजूंची लांबीची बेरीज, त्यामुळे हा 5व्या प्रकारचा किंवा 5व्या क्रमांकाचा हा जो त्रिकोण आहे तो आपण काढू शकतो. आणि शेवटचा जर आपण पाहिला याच्यामध्ये तर 16 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर, म्हणजे 16 सेंटीमीटर इकडे आपण असंच बाजूला ठेवू आणि हे 12 आणि 12 24 होतील, म्हणजे 24 सेंटीमीटर, म्हणजे 24 इज ग्रेटर दॅन 16 सेंटीमीटर. देअरफॉर the lengths having the triangle having the lengths 12 centimeter and 16 centimeter can be drawn. म्हणजे बघा, तुम्हाला सर्व लक्षात आलं असेल. थोडक्यात एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये काय करायचं की सर्वात जास्त लांबीची एक बाजू घ्या, तर त्या बाजूच्या लांबीपेक्षा जर दुसऱ्या दोन त्रिकोणाच्या ज्या बाजू आहेत त्यांची जर लांबींची बेरीज जास्त होत असेल तर त्रिकोण काढता येणार, येत नसेल तर त्रिकोण काढता येणार नाही. अशा पद्धतीने हा प्रॅक्टिस सेट 36 या ठिकाणी संपलेला आहे. आणि ते जे काय आपलं प्रकरण होतं ट्रायंगल्स अँड देअर प्रॉपर्टीज ते सुद्धा या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद.